आपण काय त्यांची रिॲक्शन असणार ते शोधत बसते आणि फोन पण कर. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तर आज आम्ही चाललोय रुद्रेश्वरला आणि आमच्या बरोबर आहेत मामी आणि विक्रम मामा आणि गोडू आणि माऊ दीदी आणि आमची बायको आणि सागर दादा. तर जय काय स्पेशल आहे? काय चालू आहे आपण? स्पेशल आहे सोमवार. यस. आणि गोडूचं पण चालू होतं की चला रुद्रेश्वरला माकडं बघायला. तर आम्ही चाललोय आता. हे बघा मित्रांनो, छोटासा तलाव आणि हे बघा निसर्ग काय भारी. दर्शन घ्यायला चाललोय मित्रांनो आम्ही आता. हे बघा मित्रांनो, मंदिराचं प्रवेशद्वार. खूप शांत वातावरण येतं, खूप भारी वाईब्स आहेत, पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. काय कधी काय बोलायचं का? काय मंकी आणि इथं खूप मंकी आहेत, खूप मंकी आणि खूप प्राचीन मंदिर आहे मित्रांनो. हे बघा निसर्ग किती भारी आहे. पूर्ण म्हणजे डोंगरामध्ये मंदिर कोरलेलं आहे एकदम. चला जाऊ आता दर्शन घ्यायला जाऊ आपण. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि आम्ही चालूय आता दर्शन घ्यायला. हे जीव काय घ्यायचंय का आपल्याला? पानफुल, बेल घे बरं. बेल बेल पानफुल. तुला काय घ्यायचं? नंतर आल्यावर. कितीच आहे? 50. आतमध्ये प्रवेश करा आम्ही. हे बघ मंदिराच्या आतमध्ये फोटो आणि व्हिडिओसाठी सक्त मनाई होती, त्यामुळे मला व्हिडिओ काढता नाही आला. पण याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवला आहे, रुद्रेश्वरचा इतिहास आणि सर्व माहिती दिली आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता. दर्शन घेऊन निघाल्यानंतर लगेचच आम्हाला माकडी दिसली. माकड्यांना आम्ही खायला वगैरे दिलं. तर त्यांच्यासाठी आम्ही 4-5 असे मक्याचे कणीस घेतले, कारण मक्याचे कणीस आवडतात हे मला तिथल्याच लोकांनी सांगितलं होतं जे विकतात ते. त्यांना खायला टाकून गोडूने असे फोटो वगैरे काढले आणि गोडूला पण खूप मजा येत होती त्यांना बघायला. तर ते पण एक प्राणीचे आणि गोडूच्या हातात बिस्किटचा पुडा होता. तर एका माकडाने तो बिस्किटचा पुडा ओढायचा प्रयत्न केला, तर तेव्हा गोडू खूप जास्त घाबरली होती. लहान मुलांना प्राणी बघायला आवडतात, पण त्यांना ते जवळ आले तर ते घाबरतात पण. आणि तिथल्या एका माकडाला खूप जास्त लागलं पण होतं आणि तो सारखा असं पायाला माशा बसू नये म्हणून असं हात पण लावत होत. जे आम्हाला होते जेव. चल गोडू कमान, ती गाडीपर्यंत पाळायचं, थांबायचं नाही. चल लवकर कमान, कोपऱ्यातून चल. गोडूला चॅलेंज दिले आम्ही, गाडीपर्यंत जाऊच तर थांबायचं नाही, कंटिन्यू पाळायचं. आणि चॅलेंज तिने ऍक्सेप्ट केलंय. आता दर्शन घेतलंय मित्रांनो आणि आम्ही चाललोय आता रिटर्न परत. नंतर आम्ही पाहुण्यांकडे जाण्यासाठी निघालो. तर अमोल फ्रूट्स वगैरे घेण्यासाठी उतरले. तर आम्ही असं ठरवलं की प्रँक करायचा. तर त्यासाठी आम्ही गाडी पुढे घेतली की जसं की आम्ही गाडी पार्क करतोय. पाहिलं आले निघले. तिकडे गेले कॅडबरी आणायला. नाही आता परत अशी लाव, तिला पण दिसली नाही पाहिजे.
याच्या पुढे लगेच दिसन, इकडच्या साईडला दिसणार नाही. तर आम्ही आता अमोल सोबत प्रँक करत आहे. काय झालंय, अमोलला आम्ही एका रिलेटिव्ह कडे जाणार आहे. तर तिथं त्यांना स्वीट्स वगैरे घ्यायला झाले. तिथं ते स्वीट त्यांना फ्रुट्स आणि स्वीट घ्यायला थांबले होते. आम्ही गाडी घेऊन इकडे आले. ते आम्हाला तिथं शोधणार आहेत आता. हो, आपण काय त्यांची रिॲक्शन असणार ते शोधत बसते. फोन पण करते नाही, फोनच उचलायचा नाही. आम्ही इकडे आता एका गल्लीत शिरलो होतो. हे बघा, माझ्या प्लॅन मध्ये सामील असणारा. थांबा, इथेच थांबा. इथेच थांब. नाही आले, नाही दिसत. दिसली. हे फोन लावतायत बरं का. आता मी फोन उचलणार नाही. बघितलं. प्रँक करतो काय तुम्हाला वाटलं काय? तुम्हाला तेच गावला सोडून देणार होतो. एवढं डिफिकल्ट नाही प्रँक करायचं. मला माहिती कुठे असणार. मग काय शोधत होते, का फोन केला? म्हटलं करा मुद्दाम फोन. मग कसं वाटतंय तुम्हाला आता? मला असं वाटलं अगोदर तुम्ही कॉम मध्ये थांबला इकडं, पण नंतर म्हणलो गाडी काय. मला असं वाटलं की अगोदर तुम्ही मंदिरात, नंतर वाटलं अरे असं करू नाही शकत. 100% काहीतरी गाडी कोपरात वळवली असं. आम्ही आता पुढे जाणार होतो निघून. इथे आल्यावर समजलं की इथे उखाणा घेत आहेत आणि यांच्या दोघांची अॅनिव्हर्सरी पण होती. मित्रांनो, जयश्री इथे येऊन लॅपटॉपवर काम करते आणि आमचं जेवण झालेलं आहे आणि गोडू पण झोपलेली आहे. तर इथं आम्ही ब्लॉग एंड करत आहोत. तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.